गेले काय सगळे दिवस काही एकसारखेच दिसून राहिले काय? एवढ्या आण म्हटलं भाऊजीनं विचारून आले. हां, कसे जॉबवर लागून राहिले. आजचा पहिला दिवस आहे, लवकर उठा. हां, जरासं गिंदिरात जाव. कामाची नवीन सुरुवात करून राहिलो तर बाप्पा ह्या माणसाची तर बाप्पा झोपच नाही येऊन राहिली, कमी होऊन राहिली. रात्री म्हटलं दोस्तानीत फिरणं होते आणि उशिरा झोप नव्हते, मग कायची उघडते इकडून झोप. पण आता आजपासून चालू झाली म्हटलं ड्युटी. आता झालं कमी फिरणं. हां, आणि आता ड्युटी आहे, सगळं काही आहे. 10 वाजता जा लागते म्हणते आणि अजूनपर्यंत बाप्पा यायची काही झोप काही उघडून नाही राहिली. तसं तर यायच्या मनात आहे नाही. आणि आता जर मी याच्यासोबत का बोलली नाही, तसं तर कालपासून मला बोलाच होता याच्यासोबत. मी बोललीच नाही ना, शब्दही नाही बोलली याच्यासोबत, मी काहीच नाही बोलली म्हटलं. पण आता मला बोलाच लागन, स्वतःहून बोला लागन. नाही तर मया अकड म्हटलं मया सांगतील आणि हे काही उठणार नाही आणि हे काही जाणार नाही. आणि मग जर काही कोणा म्हटलं का मग म्हणन का मला झोप लागली होती, मला कोणा उठवलंच नाही, सगळा दोष म्हटलं मयावर आणून टाकून देईल. त्याच्यापेक्षा जाऊ दे पूनम, घेऊन घे जराशी नमती. आणि बोल त्याच्यासोबत आणि उठव बाप्पा. नाही तर काही करा नाही म्हटलं त्या नवऱ्याचं. काय हिरा पाहिला बाप्पा त्या, वेचून हिरा पाहिला. नाही तर काय, माझ्या आई बाबांना म्हटलं माझ्यासाठी जे पोरगं पाहिलं होतं ते सरकारी नोकरीवर होतं. पैसा दिल्याची कायची मला तंगी नाही करायला लागली असती. सगळं भेटलं असतं. आयतं भेटायला घर दार नोकरी सगळं. पण मी मॅट आहे ना, मी यायच्या मागं लागली. मायबापाचंही मन दुखावलं आणि आली याच्यासोबत पळून. आणि हे पहा हे कसे वाखे करून राहिले मग. एक पैसा नाही, एका पैशाला होऊन गेली मी. खरंच म्हणते 2 दिवसच चांगलं वाटते. प्रेमाचा व्यवहार 2च दिवस चांगला वाटते, त्याच्यानंतर असली जिंदगी समजते आपल्याला. पण ते जाऊ दे म्हणा, आता झालं गेलं पार पडलं. पण ते पहिले मी यायला उठवतो बाप्पा. नाही तर यायची झोप काही संपणार नाही आणि हे काही उठणार नाही. यायलाच उठवतो मी पहिले. अंकुची बाप्पा गेले काय फिरायला स्वप्नात? अंकुची उठा ना. ऑफिसला जा लागते ना तुम्हाला. तुमच्या म्हटलं ड्युटीचा पहिला दिवस आहे ना आजचा. अंकुची उठा ना. हो अंकुची उठा ना. किती वेळ झाला, तुम्ही झोपले जा म्हटलं. तुमच्या ड्युटीचा पहिला दिवस आहे ना आज, लवकर करा ना, उशीर होऊन जाईल. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. माहिती आहे ना तुम्हाला. आजच तुम्ही लेट झाले तर मग पुढं तुमचं काही हे राहणार नाही ना. उठा बरं लवकर. चला म्हटलं मी चहा घे आणून देतो तुम्हाला. करा बरं लवकर फ्रेश व्हा, आंघोळ करा. जरासा पहिला दिवस आहे आज, गिंदिरात जा. देवाजवळ प्रार्थना करा का समोरचं जीवन मला चांगलं गेलं पाहिजे म्हणून, चांगली नोकरी लागली पाहिजे म्हणून, नोकरीत सगळं काही व्यवस्थित भेटलं पाहिजे म्हणून मला. आता कायले बोलून राहिली माझ्यासोबत? कालपासून तर एक शब्द नाही बोलली तुम्हाला. तुला तर मोठा अखुरून राहिलो होतो मी घरी होतो तर. इथं जा तिथं जा, इथं फॉर्म भरा. असं वाटून राहिलं होतं का तूच मला कमवून खायला देऊन राहिली, कमवून खायला त्यासाठी. किती मागं लागून गेली होती हात धुवून. शेवटी म्हटलं लावलाच ना त्यालजोड. त्या सांगितलं असं वहिनीनं सांगितलं नवऱ्याने सांगितलं बाबाले. आणि केला म्हटलं माझा बंदोबस्त. हो तुम्हाला काय प्रत्येक वेळेस काय रागवत होती का? आता म्हटलं चांगल्यानं बोलून राहिली मी. मी चांगली झाली तर आता तुम्ही चांगले व्हा. मग काय करू? तुम्ही असे करून राहिले तर काय करू मग सांगा ना तुम्ही मला. आणि म्हटलं आता कामावर जाण की नाही तुम्ही. आता मस्त ड्युटीवर जाण तर मग मला मस्त साड्या गिड्या सगळं काही घेऊन देजा तुम्ही. आता मी तर तुमच्याच भरोशा आहे की नाही, किती काही म्हटलं तरी. नाही तर तुम्ही म्हणत असाल तर मग मी फॉर्म भरतो आणि मी लागतो नोकरीला. आपण दोघे नोकरी करू मग कोणत्या गोष्टीची आपल्याला काळजी राहतच नाही. तू नोकरी? नाही सध्या नको करू. चाललो ना मी आता. दादानं आणली ना माझ्यासाठी चांगली नोकरी शोधून. आता तू आहे ना म्हटलं दादाच्या हाताखाली काम करावं लागेल मला. दादापेक्षा म्हटलं 4 वर्ग जास्त शिकलो आहे मी. 4 वर्ग शिकासाठी आणि काम कुठं करून राहिलो तिच्या हाताखाली. मग एवढं शिक्षण करून काही फायद्याची गोष्ट आहे काय? जास्त शिक्षण तर वरची पोस्ट. आणि मला खाटची पोस्ट भेटून राहिली. पण काय करू, तू आहे ना करावं लागून राहिलं ना मला. अहो अंकुची जरासं सबुरीनं घ्या. पहा नाही तर तिथं तुम्ही चांगले हे झाले ना म्हटलं, स्टेबल झाले ना तर मग पहा तिथंच म्हटलं तुम्हाला चांगली वरची पोस्ट भेटन. भाऊजीच्याही वरची पोस्ट भेटू शकते. तुमचं क्वालिफिकेशन चांगलं आहे, सगळं काही चांगलं आहे. तुमचं काम पण म्हटलं साहेब तिथचा तो स्वतःच देते मग तुम्हाला प्रमोशन. तुम्ही काही काळजी नका करू. घ्या बरं आता राग बाजूला ठेवा. आता मी तर माझ्या राग बाजूला ठेवलाच ना तुमच्यासाठी. आणि म्हटलं चला आता आपल्या जीवनाची नवीन सुरुवात होती म्हटलं. एक सुरुवात तर आपण पहिलेच केली होती आपल्या मनानं करून. आता तुम्ही जर चांगल्या नोकरीवर लागले, चांगले कामधंद्यावर लागले तर आपलं जीवन किती सुखी होऊन जाईल तुम्ही सांगा. आज म्हटलं एका रुपयासाठी तरसा लागते. मग पुढे चालून म्हटलं तुमचा पगार वाढला. मस्त गाडी आहे, मस्त पेट्रोल टाकलं त्याच्यात, का कुठे फिरायला जाणं होते, कुठं होते. आता ते सगळ्या जागी झाले विचार करावा लागते. मला म्हणता तुम्ही हे घाल ते घालासाठी घ्यासाठी काही पैसे लागत नाही काय? मला मस्त कपडे गिपडे घेऊन दे जा. माझा खर्च असते. माझ्या किती दिवसाचं म्हटलं पार्लरला जायची इच्छा आहे, पण तुम्ही मला पैसे दिले नाही. मी तुम्हाला मागत नाही, जास्त करून हट्ट करत नाही. 1-2 वेळा म्हटलं का झालं.
आता तुम्ही जाण पैसे आणा तर मग मी हक्कानं मागू शकतो का नाही एवढ्या याच्यातले एवढे मला पाहिजे. तुम्ही काऊन नाही समजत गड्या. प्रत्येक गोष्टीला आता पैसा जरुरीच आहे. जीवन तर जरुरी आहे पण जीवन जगायला पैसाही जरुरी आहे. त्याच्यासाठी काम जरुरी आहे. मग काम तर करावंच लागेल ना गरजेसाठी. गरजा निभवाले काय फ्रीमध्ये होईन का गरजा. गरजा निभवण्यासाठी पैसा लागतेच ना. बरं प्रधानमंत्रीचं भाषण नको देऊ इथं. एकसारखी चालू होऊन जातं तर बस चालूच होऊन जातं. उठतो मी आणि करतो तयारी. जाय माझ्यासाठी चहा घे आण बरं. चहा आण ब्रेड आण आणि मी करतो आंघोळ गिंगोळ करतो ब्रशही करतो. बरं झालं हे झाली ना आता गोष्ट. जा मग तुम्ही आता तुम्ही करा तुमचे कामं मी माझे कामं करतो पटापट. आता लवकर जर पकडली तर पहिले जातो आणि जराशी ते टाकून देतो गाडी. काय मी गाडीत भल्ला आवाज होऊन राहिला. काय बिघडलं आणि काय नाही ते त्याचं काही समजून नाही राहिलं. काल म्हटलं म्हणतातच बंद पडली होती. लोटत आणायला लागली. पेट्रोल होतं सगळं होतं पण काय माहीत. आता तो मंत्री म्हणते त्याच्यात एथेनॉल टाकून राहिला म्हणते ना पेट्रोलमध्ये. एथेनॉल टाकासाठी त्याच्या आहे ना गाडी काही मायलेज देऊनच नाही राहिली. माय बहीण किती काही पेट्रोल टाका कोई टाका स्लोच चालते आणि खराबही लई होऊन राहिली. 15 दिवस नाही झाले 1 महिना नाही झाला का त्यालाच पैसे लावायला लागून राहिले. 1,500 2,000 कधी 1,000 असे पैसे तर गाडीलाच लागून राहिल्याच्या माय बहीण. ह्याच्यापेक्षा तर मस्त सायकल घेणं पुरते आणि सायकलनं जाणं पुरते. नाही तर काय ज्याच्याजवळ गाडी आहे त्याला विचारच पडून जाते. लोक म्हणते का गाडी आहे तुमच्याजवळ काय टेन्शन आहे तुम्हाला. पण ज्याच्याजवळ गाडी आहे त्याला माहीत पडते ना 50 खेपाते त्याला पैसेच लावावे लागते पप्पा. जसं म्हटलं माणूस बिमार पडते तशी ते गाडी 50 वेळा बिमार पडून राहिली. पहिले तरी 2 महिन्यात 2.5 महिन्यात म्हटलं करा लागे त्याच्यात काम करून निघे. आता तर 15 दिवस नाही झाले का 1,000 रुपये 15 रुपये हे गेलं ते गेलं काही समजूनच नाही राहिलं गाडीचं तर. आहे की नाही मंडळी बरोबर बोलून राहिलो की नाही. इथं विचारून पाहिजे म्हटलं घरच्या जणीला विचारून पाहिजे गाडी किती बिघडून राहिली. तर आमचा तो खर्चाचा मेंटेनन्स म्हटलं पूर्ण बिघडून गेला. पूर्ण बिघडून गेला ह्या गाडीच्या यानं. 15 दिवस नाही झाले का 1,000 रुपये 1 महिना नाही झाला का 2,000 रुपये बस असंच लावलं या गाडीनं. आता मी डोकं खराब झालं ना. तर पार बंद करतो म्हटलं पार बंद करतो आणि डायरेक्ट एक तर इलेक्ट्रिक स्कूटर घेतो नाही तर मग सायकल. काय करा एवढे पैसे काय या गाडीत घालवले पुरते काय. नाही तर काय तुमची इतकी गाडी अशीच बिघडून राहिली काय. बिघडून राहिली असेल तर सांगा कमेंट करून. पण तेच उद्या पहिले मी पाहिजे त्यानं दुकान उघडलं काय तर तसं तर तो उघडून घेते म्हणा लवकरच. पण एक वेळा जाऊन पाहून येतो आणि गाडी टाकून येतो. म्हणजे जायच्या वेळपर्यंत त्यांना दुरुस्त केली पाहिजे. आहे की नाही. अरे हे पिऊची कुठे चालले गेले. मला म्हणे मी सांगत म्हणे कोणती साडी घालायची आहे कोणती नाही. मग म्हटलं मी माझ्या मनानं साडी घालून घेईन. तर मग म्हणून का हेच घातली का मला नाही आवडली आणि असं झालं आणि तसं झालं त्याला विचारून घेतो म्हटलं. आता हे साडी होती हे गुंडाळून घेतली सध्याची. पाहतो ना एखादी साडी अलमारीतून. आता हे तर आहे नाही कुठे गेले काय माहीत. मीच पाहतो आणि एखादी घालून देतो जे चांगली आहे ते. कारण की आता त्यानं काल गजराही आणून ठेवला होता ना. गजराही ठेवला होता आणून. आता तो लावा लागेल ना नाही तर तिची मग चिराणच होते. म्हणून आता म्हणून त्यासाठी म्हणून काही सांगत नाही चालतील म्हणून. कालच म्हटलं त्यानं जर लावशील नाही म्हणे तर याच्यापुढे त्यासाठी काहीच नाही आणणार म्हणे. मग त्याच्यानं लावाच लागेल ना बाप्पा. एवढं म्हणानं माझ्या नवऱ्यानं आणलं तर लावा तर लागणच आहे की नाही. पण एक गोष्ट अशी आहे एवढ्यात नाही का भल्लेच रोमॅन्टिक होऊन राहिले. भल्लीच लागून राहिली ना. मग काही समजूनच नाही राहिलं एवढे कसे काय हे झाले तर. नाही तर बाप्पा बोलणं हे करावं लागेल त्याच्यासोबत. तर मला बोलायला म्हटलं भीती वाटे का कसं बोलू मी याच्यासोबत. पण एवढा बदलाव झाला याच्यात काही समजूनच नाही राहिलं मला. पण चांगला आहे म्हणा माझ्यासाठी चांगला आहे की नाही. नवरा बायकोनं असंच राहिलं पाहिजे तेव्हाच कुठं सुख नांदते आपल्या घरी. नाही तर मग नवरा बायको जर भांडत राहिले ना तर घरात राहिले मन करत नाही. असं वाटते का निघून जाऊ कुठं एकांतात. आहे की नाही. ना कामात मन लागते ना घरात मन लागते ना कायच्यात मन लागते. नवरा चांगला राहिला बायको चांगली राहिली ना तर घरात म्हटलं खुशाली नांदते. खुशाली नांदासाठी. नाही तर तुम्ही पहा जर नवऱ्याचा मूड चांगला नाही राहिला ना तर दिवसभर बायकोला गमत नाही. आणि बायकोचा मूड खराब राहिला तर तिकडे कामावर नवऱ्याला गमत नाही. आहे की नाही. बरं कुठे गेले कुठं नाही. नाही तर अजून मला ह्या साडीत पाहून घेईन ना तर मग काय म्हणून ते अजून हेच घातली काय तेच घातली काय हे आणलं होतं त्यासाठी आणि ते आणलं होतं त्यासाठी. मग ते देते एकदमच लंब काय लेक्चर. तर त्याच्यासाठी पहिले मी पटकीने काढतो अलमारीतून साडी आणि घालून घेतो. आहे की नाही. मग तिकडे अजून किचनमध्ये काम करायचं आहे. मी पटापट निपटवतो. तिलाही पूनमला एक आवाज देतो आली का नाही आली किचनमध्ये काय मी. आता तर आजपासून अंकुशजी चालले तर आज तिनं तरी मदत करायला पाहिजे मला. लय गुंजावून राहिलं नाही तर माझ्या अंगावर म्हटलं किचनचं काम. पहिले मी तयारी करून घेतो मस्त नखऱ्या गिकऱ्याची साडी घालतो आज आणि मस्त गजरा लावतो. राधिका किचनमध्ये तर आहे नाही इकडेच असन. राधिका अरे राधिका किती सुंदर दिसून राहिली तू. खूपच सुंदर दिसून राहिली. गजरा अरे वा गजराही लावला आहे की नाही. साडी मस्त घातली. हो का चांगली दिसून राहिली का मी तर तुमची वाटच पाहून राहिली होती. म्हटलं तुमच्या पसंतीनं साडी घालतो म्हटलं. पण तुम्ही होतेच नाही इथं. विचारतो म्हटलं कोणती घालू कोणती नाही. मग तुम्ही म्हणाल का अशीच घालून घेतली तशीच घालून घेतली.
तर त्याच्यानं विचारच करून राहिली होती. मग हे घालून घेतली, चांगली वाटून राहिली ना? अरे एक नंबर वाटून राहिली म्हटलं. मस्त गजराही शोभून दिसून राहिला. अहो किती मोठा आणला हो तुम्ही गजरा पिऊची. पहा ना, केस कुठं चालले आणि गजरा कुठं चालला. हो काय, पण चांगला दिसून राहिला, छान दिसून राहिला तुला गजरा. हा ते तर आहे म्हणा, पण मी काय म्हणतो, गजरा खूप मोठा झाला ना. हा याच्यातला नाही का थोडासा देऊन देऊ काय? हा पूनमला देऊन देऊ काय? याच्यातला थोडासा थे लावून घेईन मी. गजरात रेन थे नेरेन चांगलं नाही वाटणार. दोघीच्या डोक्याला होऊन जाते मग. पूनमले ना, हा पूनमले नाही त्याचा. आता तिले लागन, तिले वाटन तर तिचा नवरा आणन. हे माझ्या मनानं आणलं म्हटलं, माझ्या तुझ्यासाठी. माझ्या मनानं आणलं, माझ्या इच्छेनं आणलं, माझ्या प्रेम आहे त्याच्यात. आणि ह्या गजरा देतो काय तिले? चांगलं वाटणार काय? काय म्हणून ते भाऊजीने एवढा मनानं आणलं म्हणून तुम्ही मला दिलं म्हणून. नाही नाही नाही, हे नको देऊ. भलेसे तुला असं वाटन त्यानं नाही आणला अंकुश न, तर मी तिच्यासाठी दुसरा आणून घेईन. 2 आणा, एक तुझ्यासाठी एक तिच्यासाठी. याच्यात माझं प्रेम आहे. तिला द्यायला चांगलं वाटन काय? तिच्यासाठी दुसरा घेऊन येईन. नाही तर अंकुशला सांगतो म्हणा गजऱ्याचं, तो घेऊन येईन. अहो तिनं थोडी म्हटलं मला का मला गजरा पाहिजे म्हणून. मीच म्हटलं का बा एवढा मोठा आहे, एवढा मोठा केस लहान, एवढा मोठा गजरा चांगला नाही वाटणार. तर म्हटलं देऊन देतो म्हटलं तिला म्हटलं. काही गरज नाही आहे द्याची. बस तुझ्याच डोक्यात चांगला दिसते, तो तुझ्याच डोक्यात चांगला दिसते, मस्त दिसून राहिली. मी काय म्हणतो राधिका, मी काय म्हणतो बोला ना, काय म्हणतात? बोला ना, मी बायको आहे ना तुमची. एवढं हे करावं लागते काय बोलासाठी? विचार करावं लागते काय? बोला. मी काय म्हणतो, एक पप्पी देतं काय मले? भल्ली मस्त दिसून राहिली तू, एकच नंबर. बाई काय करू तुमचं? रात्रभर काय मन नाही वरत काय तुमचं? दिवसा नाही बाप्पा, कोणी येऊन जाते आपल्या रूम मध्ये. नाही. अरे बातच तर होऊन जाते, त्याला काय 2-4 घंटे लागते काय? 1 सेकंदाची 5 सेकंदाची गोष्ट. बरं बाप्पा घ्या. राधिकाताई हेटच्या माय बहीण. इथं काही समजतच नाही. इकडे तिकडे फिरत राहते. राधिकाताई इले काय समजत नाही काय? प्रायव्हसी नावाची कोणती गोष्ट असते का नाही असं जीवनात? अरे आता कसं हो तुमचं? आता कसं हो, घे ना तूही मजा, घे तूही मजा. राधिकाताई, मी काय म्हणत होती, टिफिनवर काय देता म्हटलं भाऊजीच्या आणि अंकुशजीच्या? पुन्हा कोणाच्या रूममध्ये येताना पहिले लॉक करावं लागते. पहिले तर असं दरवाजाचा आवाज करावा लागते, त्याच्यानंतर या लागते. असं एकदमच तोंड उठून म्हटलं इथं तिथं जाऊ नये. समजत नाही का तुले? भाऊजीला काय झालं? येईल? मी तर काहीच म्हटलं नाही. मी तर फक्त टिफिनसाठीच विचारायला आली होती. येईल काय झालं? पुन्हा राधिकाताई, हे कोण असे बोलले भाऊजी मला? कोण असे बोलले? मी तर काही म्हटलंच नाही, फक्त मी टिफिनचंच विचारायला आली होती. अरे पूनम, त्याचं टेन्शन नको घेऊ तू. पण मी तुला एक गोष्ट सांगतो, असं कोणाच्या रूममध्ये गेलं, आपले सासू सासरे राहते, कोणी राहते, आता कोणाच्या रूममध्ये गेलं की नाही तर पहिले आवाज द्या, मी तर दरवाजा वाजवा. त्याच्यानंतर जाऊ म्हटलं. नाही तर थोडा वेळ वाट पहा, जर 2 जण राहिले तर अंदर. असं म्हणजे एक आहे की नाही या. असं प्रायव्हसी होती वाटते ना, म्हणून एवढे चिडचिड होऊन गेले वाटते भाऊजी. अरे वाईटच वेळात येऊन गेली मी, आहे की नाही? तुमच्यासाठी चांगला वेळ होता. मी तुमचा चांगला वेळ खराब करून टाकला. अरे मी मॅटच आहे खरंच. मी आवाज देऊन द्यायला पाहिजे होता, आहे की नाही? असं. अरे वा, तुमच्या तर डोक्यात मस्त गजरा दिसून राहिला. कोणा आणला? भाऊजीने आणला काय? अरे वा, किती सुंदर सुगंध येऊन राहिला राधिकाताई. छान. साडी किती मस्त दिसून राहिली. किती छान दिसून राहिली तुमची साडी, गजरा. अरे वा, बरोबर. याच्या ना समजली मी. गलती झाली हो राधिकाताई. याच्यानंतर नाही का अशी नाही येणार. दरवाजा वाजवून त्याच्यानंतरच येईन मी. अशी नाही येणार. बरं, मी काय म्हणतो, आता हे दोघं चालले की नाही ऑफिसले? आता म्हटलं टिफिनवर काय बनवता तेच विचारासाठी आली होती, पण लक्षच नाही राहिलं. तिकडे म्हटलं अंकुशजीला उठवलं आणि इकडे तुम्हाला विचारायला आली. म्हटलं आज काहीतरी चांगलं बनवू, कारण की अंकुशजीचं काही मन नाही यासाठी. पण जबरदस्तीनं लोटालाटी करून धाडा लागून राहिलं त्याला. तर काहीतरी चांगलं बनवू म्हटलं, नाही तर मग त्याला मिसच भेटून जाईल. त्यात असंच दिलं होतं टिफिनवर, म्हणूनच मी जेवलो नाही. आता मग मी उद्या जात नाही. ढमकं तुम्हाला तर माहीत आहे मग त्याला. फक्त कारण पाहिजे कोणतं ना कोणतं, मग ते चालू होऊन जाते. आणि मग काय करतात आता, काहीतरी चांगलं बनवू म्हटलं. हो काय? बरं. मग मी नाही काय पियुजीला सांगतो, पनीर आणा म्हणून मस्त पनीरची भुर्जी करून टाकू. आणि काय म्हणते तर पराठे बनवून टाकू. काय म्हणतो मग तू? पनीरच्या भुर्जीसोबतच म्हटलं मग आपलं पूर्ण बनवणं होऊन जाते. म्हणजे दुपारसाठी काही वेगळं काही टाका नाही लागत, भाजी काही करा नाही लागत. यायचे सोबतच होऊन जाईल, त्याच्या सोबत होऊन जाईल, घरच्याचे होऊन जाईल, आहे की नाही? 1 किलो पनीर सांगून देतो त्याला. बरं ठीक आहे ना. ठीक आहे, मग मी तयारी करू काय? काढू काय? कणिक गिनिक काढू काय?
हो हो काढाच लागणच ना आता बनवासाठी, पोळ्या बनवासाठी, पराठे बनवासाठी कणिक तर लागणच. पण तू नको काढू बाप्पा. एक तर तू एवढी मोठी काढून घेता, नाही तर एवढीशी काढतं का पोळ्या कमी पडून जाते, नाही तर मग एवढी काढतं का पोळ्या खूप पुरून जाते. आणि फ्रीजमध्ये काही आपण काही कणिक ठेवत नाही, चांगलं नसते ते ठेवणं फ्रीजमधल्या कणकीच्या पोळ्या टाकणं. तर त्याच्यानं मग वाया चालले जाते किती मोठ्या पोळ्या. हां तू राहू दे, मी येतो, तुला सांगतो, मग त्या अंदाजानं घे तू. हां मग मला भिजून दे, मग मी मस्त पोळ्या लाटतो आणि तू शेक. मला तर वाटलं होतं का आज तू येशीलच नाही किचनमध्ये काम करायसाठी. कारण की आता 1-2 दिवस झाले तू येऊनच कुठं राहिली किचनमध्ये. मी आता विचारच करून राहिली होती, म्हटलं गड्या पूनम येते का नाही येत, का आजही मलाच करावं लागते. अरे नाही नाही राधिका ताई, असं कसं. आता 2 दिवस जरा असं डोकं बरोबर नव्हतं ना जागेवर, हे घ्यायच्या ना अंकुजीच्या ना. आता नाही, आता तुमच्या अंगावर नाही टाकत मी एवढं मोठं काम. चला मी मदत करू लागतो ना, तुमची मदत करू लागतो. चला मग सांगा मला किती किती कसं कसं घ्या लागते, तर मग मी करतो. बरं बरं चल ना समोर, मी सांगतो तुला. चल तू इथून निघशील तर तिथं पोहोचशील ना. हो 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 हो. बाई काय करावं हिचं, काय माहित पिऊचीले रागायला काय तर तनच चालले गेले ते. बरं आता मी जातो, इथे राहून काही फायदा नाही आहे, तिकडे मला उशीर होऊन जाईल मग. राधिका अंकुरचं झालं का नाही झालं? दोघंही नवरा बायकोनी आहे इथं. डबा गिबा आणि मी बॅग कोण एवढी भारी लागून राहिली? लस भारी लागून राहिली ना. काय दिलं ते असं? मी आता फक्त पनीरच आणून दिला होता. काय आहे याच्यात एवढं भारी? अहो पिऊची, इथे अंकुश भाऊजी जवळ चांगली बॅग नव्हती. आता जाण्याचा निर्णय रात्रीच झाला की नाही, तर कुठे जाणार होते? आपल्या गावात काही एवढ्या रात्री काय भेटते, 7-8 वाजता तर दुकानं बंद होऊन जाते. तर त्याच्याजवळ काही आहे नाही बॅग. येता येता म्हणा त्याला एक बॅग घेऊन ये जा म्हणा. आणि म्हटलं त्याचा टिफिन याच्या तुमच्या शेतच आहे, पाण्याची बॉटल टिफिन सगळं तुमच्या शेतात आहे म्हटलं, म्हणून ती एवढी भारी लागून राहिली. आता येता येता दुसरी आणली म्हणजे उद्यापासून त्याचं वेगळं नेणं होऊन जाते. आजच्या दिवस राहू द्या याच्यातच. हेटच्या माय बहीण, हे असं काय केलं? एखादी पाय लागत होती ना म्हणा बॅग असं ना, घरात आहेच नाही काय? चांगलं वाटेल काय? आता म्हटलं 5-6 माल्याची बिल्डिंग आहे, ते मजलीची बिल्डिंग आहे. आणि त्याला काही गरज पडली पाण्या गिण्याची, तर तो काय वरतून येईन काय खाली? कमी जाऊ खालून वरतो अजून. हे असं धतिंग लेकरासारखं शाळेत जाऊ तर करू आम्ही असं. एका बास्केटमध्ये दोघीची बॉटल, दोघीचं टिफिन. हे आता तर आम्ही कामावर चाललो, जॉबवर चाललो. हे असं चांगलं वाटते काय? पियुष असं करतो ना. जमत नसन तर त्याला वेगळी घेऊन देतो एखादी. आणि पैसे नसन तर तुझ्याजवळ देऊ का मी पैसे? त्याला एखादी बॅग घेऊन दे, म्हणजे मग जाता जाताच वेगळं करून घे जा. टिफिन बॉटल काय काय तुमचं सामान आहे ते वेगळं करून घे जा. खरंच म्हणून राहिला सुनबाई, तो चांगलं नाही वाटणार असं. काय म्हणून तिथं? आणि याच्याजवळ काय बॅग नाही आहे का म्हणून? एकच बॅग घेऊन राहिले म्हणून, दोघे जण म्हणून सामान एका बॅगीतच आहे म्हणून. हो ना बाबा, म्हणून तर म्हणून राहिलो मी. पण तुम्ही नका देऊ पैसे, माझ्याजवळ आहे पैसे, माझ्याजवळ आहे. त्याच्यासाठी अशीच एक बॅग आणतो. हे बॅग चांगली असते, कम्फर्टेबल असते. हे सामान गिमान घेऊन जायचं असलं तर ऑफिसमध्ये लॅपटॉपही घेऊन जाते, याच्यात सगळं काही घेऊन जाते. आता त्याच्यासाठी तर बाबा लॅपटॉपही घ्यायला लागेल मग. कारण की लॅपटॉप गरजेचंच आहे. घरून जर काम करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी पाहिजेच ते. आणि लॅपटॉपची किंमत तर सध्याला आहे बाबा. अरे आजचा पहिलाच दिवस आहे, काय घेणं लावलं त्या? फक्त त्याला ते घेऊन दे, मग पाहू नंतरची नंतर. पहिले पाय तसंही काय उजेड पाडते तिथं, काय नाही तर. घेऊन तर जाय त्याला, मग माहीत पडते तिथं घेऊन गेल्यावर काय करते काय नाही, त्याच्या समजू येते नाही येत. काल तर रात्री तो कसा करे, जायच्या वेळेस त्याला म्हटलं होतं तिथं जाय म्हणून, कसा करून राहिला होता, सारा तोंड उतरून घेतलं होतं. पहिले त्याला तसंच नाही, त्याच्या मागं खर्च करून काही फायदा नाही आहे. जर तो तिथं जमून गेला तर मग घेऊन देऊ, नाही तर त्याच्याच पैशाने येऊन जाते. त्याचे 2-4-5-6 पगार येऊन जाते. एक लॅपटॉप नाही तर किस्तीवर घेऊन घेऊ. काय म्हणतो? असा आहे माझा विचार. हो बरोबर आहे बाबा, तुमचं बरोबर आहे. पहिले पाहा लागेल ना त्याचं तसंही म्हणणं होतं तिथं. पाहा लागून कसं काय राहते तिथं, कसं काय काम करते तो. खर्च करून काही फायदा नाही आहे. पण हे निघून कोण नाही राहिला आतापर्यंत. काय झाले का 11 वाजवते होते का या? तिकडे चिल्लावून ना मग एंट्री करावं लागते ना तिथं. केव्हाही गेलं आणि केव्हाही चाललं असं जमते का तिथं? काय करून राहिले दोघंही नवरा बायको घुसूट सर्वांना म्हणा खतम करा म्हणा लवकर. अंकुश चलता का नाही चलत रे? तू या ना, मला उशीर होईल ना. अंकुश अरे चल ना, किती उशीर करतो म्हटलं. दादाच झालं ना माझ्यात झालं. चल हे पूनम म्हणे पहिला दिवस आहे म्हणे, जराशी म्हणे दही साखर खाऊन जा म्हणे. तिथेच थांबलो तुम्ही. बरं चल, आता उशीर होऊन राहिला बरं. आणि आज तुझ्याच गाडीवर जा लागते म्हटलं. तुझ्या गाडीवर जा लागते आज. माझी गाडी झाली खराब, मी टाकली दुकानात. चल तुझ्या गाडीवरच जातो आज आपण दोघे जण. अरे आजचा पहिला दिवस नाही ना, पहिला दिवस याची गाडी खराब होऊन गेली का माझी गाडी पाहून? जाऊ दे. हा ना दादा, चल माझ्या गाडीवरच चल. दोघे जण बरोबर पाहून जा. बरोबर पाहून जा. आणि दिवस चांगला गेला पाहिजे आजचा. काय म्हणतो अंकुश, मन लावून काम करजो. हो ना बाबा, हो मन लावूनच करतो ना, आता मन लावूनच करतो. तुम्ही काही काळजी नका करू. दादा भेटून राहिला ना, चल ना. हे घे तेवढी बॅग ठेवून दे, गाडीला लटकून दे, मी बूट घालतो तेव्हापर्यंत. बरं दादा, दे ना तो, दे घाल लवकर आणि चल.
याच्यासाठी तर मी नाही म्हणून राहिलो होतो दादासोबत. हां, दादा म्हटलं मला लेकरासारखा ट्रीट करते, हे ठेवून दे ते ठेवून दे, हे असं करून घे ते तसं करून घे. तिथेही म्हटलं त्याची ऑर्डर करावं लागेल आपल्याला. हां, तिचे ऑर्डर जे दिले ते पूर्ण करावं लागेल. आता सुरुवात नाही झाली म्हटलं तर गाडी घेऊन घेतली मी. बॅग ठेवून दे म्हणते, हे करून घे ते करून घे. म्हणून तर दुसरी कंपनी पाहून राहिलो होतो, पण हे पूनमनं चालू नाही दिली ना, माझ्या बाबानं चालू दिली मी. शेवटी म्हटलं तिथंच धाडून राहिले म्हणजे धाडासाठी. जाऊ दे आता, ठेवतो नाही, काय करू दुसरं. हो पियूजी, तुमचे शूज तिथंच आहे म्हटलं दरवाजेजवळ. हां, तिथे सॉक्सही आहे ना शूजही आहे, घालून घ्या. आणि मी सगळं पूसपास करून ठेवले म्हटलं. तिथंच आहे काय? बरं बरं, घालून घेतो. तसाही वेळ होऊन राहिला आता, लवकर घालतो. बाबा येतो. हो हो, बरोबर जा जा, बरोबर जागा जा जा दोघंही जण. हो हो बाबा, हो. तर चला मग मंडळी, पाहिलं ना तुम्ही, अंकुश भाऊजीला नेलं म्हटलं, नेलं आज. आता माहीत पडते काय होते तिथं काय नाही तर. हे पाहण्यासाठी तुम्हाला उद्याचा एपिसोड पाहा लागन. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक प्लीज करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हाईपही द्या. हाईप नक्की द्या आणि तुमची प्रतिक्रिया कळवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.